दावोसमध्ये सुरू असलेल्या जागतिक आर्थिक परिषदेमध्ये आतापर्यंत महाराष्ट्रामध्ये एकूण 15,70,000 कोटी रुपयांचे गुंतवणुकीचे करार झालेत। पहिल्या दिवशी 6 लाख कोटींची गुंतवणूक झाली, तर दुसऱ्या दिवशी 3,70,000 कोटींची गुंतवणूक झाल्याचं पाहायला मिळत आहे। रिलायन्स उद्योग समूह आणि राज्य सरकारमध्ये सुमारे 3,05,000 कोटींच्या गुंतवणुकीचा सामंजस्य करार झालाय आणि त्यातून सुमारे 3 लाख नोकऱ्या उपलब्ध सुद्धा होणार आहेत। त्याशिवाय रिलायन्स पेट्रोकेमिकल, पॉलिस्टर, रिन्यूएबल, बायो एनर्जी, ग्रीन हायड्रोजन आणि ग्रीन केमिकल, रिटेल, डेटा सेंटर आणि टेलिकम्युनिकेशन या हॉस्पिटॅलिटी आणि रिअल इस्टेट क्षेत्रांमध्ये सुद्धा कंपन्या राज्यामध्ये गुंतवणूक करणार आहेत। या एमओयूच्या माध्यमातून रिलायन्स इंडस्ट्रीज ही जे वेगवेगळे क्षेत्र आहेत, पेट्रोकेमिकल्स, पॉलिएस्टर, रिन्यूएबल एनर्जी, बायो एनर्जी, ग्रीन हायड्रोजन, ग्रीन केमिकल, इंडस्ट्रियल एरिया डेव्हलपमेंट, रिटेल, डेटा सेंटर आणि टेलिकम्युनिकेशन, हॉस्पिटॅलिटी आणि रिटेल आणि रिअल इस्टेट अशा विविध क्षेत्रांमध्ये ही गुंतवणूक महाराष्ट्रामध्ये रिलायन्स इंडस्ट्रीजच्या माध्यमातून चाललेली आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे की जास्तीत जास्त ही इन्व्हेस्टमेंट वेगवेगळ्या प्रकारच्या सर्व्हिस सेक्टरमध्ये जात असल्यामुळे त्यातनं मोठ्या प्रमाणात एम्प्लॉयमेंट जनरेशन होणार आहे। जवळपास 3 लाख लोकांना जॉब्स मिळू शकतील। कालच्या या 6 लाखाच्या एमओयू मध्ये डिफेन्सचे एमओयू आहेत, सिडको सारख्या संस्थेचे इन्फ्रास्ट्रक्चरचे एमओयू आहेत, काही संस्थांशी केलेले टेक्निकली आपल्याकडे चांगल्या पद्धतीनं मुलं तयार होण्यासाठी केलेले एमओयू आहेत, डेटा सेंटरमध्ये केलेले एमओयू आहेत। असे विविध प्रकारच्या सेक्टरमध्ये काल आम्ही 6 लाख कोटीचे एमओयू केले आणि ही परकीय गुंतवणूक आता महाराष्ट्रामध्ये येणार आहे।